रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आजचा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट आपला वाघबिळला आहे आणि वाघबिळ ही लोकेशन ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर 9 किलोमीटर अंतरावरती असणार आहे. आणि तिथेच विजय ओरोवे या नावाचं साधारणतः 4 ते 5 वर्ष जुनं असणारं प्रोजेक्ट आहे आणि तिथेच ग्राउंड प्लस तशी 29 माळ्याची बिल्डिंग आहे. आणि आपला हा लोअर फ्लोअरला एक 1 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा आपण जर विचार केला तर 444 कार्पेट असणारा हा 1 BHKचा फ्लॅट असेल. याच्यासोबत आपल्याला एक पोडियमची कार पार्किंग पण मिळणार आहे. राहिला प्रश्न पाण्याचा, तर इथे पाणी टाईम टू टाईम येते. सकाळी 4 तास, संध्याकाळची 4 तास, असं 4 तास हे तुमचं ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं पाणी येतं. अधिक बाकी जे बोरिंग वॉटर आहेत ते बाकी 24/7 तुम्हाला इथे मिळणार आहे. लाईटचा प्रॉब्लेम इथे नसणार आहे. आणि अशाच ठिकाणी हा हिरानंदानीला लागून किंवा TCS कंपनीला लागून असणारा विजय ओरोवे या नावाचं हे प्रोजेक्ट आहे. आणि इथे हा 1 BHKचा फ्लॅट असणार आहे. बाहेर जाताना हा जो फ्लॅट आहे जर तुम्ही बघितला तर बाहेर जाताना हा ईस्ट आहे, म्हणजे बाहेर जाताना पूर्व आहे, आतमध्ये जाताना पश्चिम आहे. त्याच्यामुळे घरामध्ये हवा की चांगल्या पद्धतीची आहे. फ्लोअरवरती जर आपण आलो तर ह्या साईडला 2 फ्लॅट असणार आहेत. पुढे जर आपण आलो तर 1, 2 आणि 3 फास्ट अशा चांगल्या मस्त लिफ्ट तुम्हाला मिळतील. त्या साईडला 2 फ्लॅट मिळतील, अधिक ह्या साईडला 2, टोटल 6 फ्लॅट एका फ्लोअरवरती मात्र तुम्हाला मिळणार आहेत. इथं TCSचं लवकर जवळ असल्या कारण रेंटवरती घरं लवकरात लवकर जातात. घराच्या आतमध्ये गेल्यानंतर मात्र तुम्ही बघू शकता असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हॉल मिळतो. इकडे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खरं एक खिडकी दिली गेलेली आहे. इकडं पण तुम्हाला स्टोरेजसाठी एक जागा उपलब्ध असणार आहे. आणि नंतर मात्र तुमचा फ्लॅटचा व्ह्यू आहे अप्रतिम आणि चांगला नक्कीच आहे. कारण की ज्यावेळेला तुम्ही इकडे तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये उभे राहणार आहात त्यावेळेला तुमचं इंटरनल जे गार्डन आहे ते गार्डन तुम्हाला खरं बघायला मिळतं. याच्या खाली पोडियमची कार पार्किंग असेल. इकडं मात्र हे वाघबिळ गाव असल्या कारणानं इथे डेव्हलपमेंट सध्या बिलकुल ही होणारी नाही आहे, कारण हे डेव्हलपमेंटची जागा नाही आहे. इकडं बघितलं हिरवळ, डोंगर आणि असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू. अधिक तुम्हाला ह्या खिडकीतनं हवा मस्त येते, कारण की पश्चिमेला खिडकी उघडी असल्या कारणानं तुम्हाला हवा बाकी मस्त आणि चांगल्या पद्धतीची इकडनं नक्की मिळते. तसं जर बघितलं तर ह्या बिल्डिंगला OC, CC त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अवेलेबल आहेत. सोसायटी पण झालेली असणार आहे. तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचा प्रस्ताव जरी ठेवला तर तुम्हाला लोन बाकी इथं नक्की मिळणार आहे. जे मंडळी ह्या लोकेशनला वाघबिळ लोकेशनला घर बघतायत, विजय ग्रुपनं बनवलेली ही बिल्डिंग असणार आहे. जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट कॉमन दिले गेलेलं आहे, जे चांगल्या पद्धतीचं आहे. नंतर इकडे जर आला तर इथे तुम्हाला एक परत वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जागा इकडं पण तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे. ज्यावेळेला आपण हे सगळं झाल्यानंतर पुढे आल्यानंतर जर बघितलं तर याच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक सुंदर आणि चांगलं किचन असणार आहे, जे ह्या साईडला पश्चिम दिशेला असेल. तुम्ही ही जागा आहे तुमची थोडीशी कवर करून घेऊ शकते खिडकी बाहेर घेऊन, जेणेकरून तुमच्या किचनची जागा अजून थोडीशी मोठी होऊ शकते. इथे जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीचं हे किचन आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर इथे एक छोटंसं फक्त वॉशरूम दिले गेलेलं असणार आहे, जे तुमचं ह्या बेडरूमला अटॅच असणार आहे. नंतर पुढे आपण येतो, मग तुम्हाला हे बेडरूम होतं. बेडरूमच्या तुम्ही ह्या साईडला जर आलात तर इथे तुम्हाला सुंदर आणि चांगली एक कपाट बनवून घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दिले गेलेले असणार आहे. आणि नंतर ह्या साईडला परत एक क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला खिडकी असेल आणि हे तुमचं बेडरूम सुंदर आणि चांगलं ह्या साईडला मिळेल. अधिक जर तुम्ही इकडनं बघितलं तर इकडनं पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या बेडरूममधनं बाकी नक्की मिळतो. तुमचं इंटरनल गार्डन आहे. स्विमिंग पूल अजून चालू झालेलं इथं नक्कीच नाही, पण इकडनं पण जर हवा बघितली तुम्ही, हे ग्रिल लावून जर तुम्ही बघितली, ही पण तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी आपल्याला वापरात येईल अशा पद्धतीची नक्की. हे ग्रिल मात्र काढून थोडंसं पुढं घेतल्यानंतर तेही तुम्हाला सगळं कव्हर करता येईल. हवा फ्लॅटमध्ये खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला नक्की मिळेल, कारण मी सांगितलं त्याप्रमाणे पश्चिम दिशेला खिडकी असल्या कारणानं, पश्चिम दिशेला हे दोन्ही खिडकी असल्या कारणानं ह्या घरामध्ये खेळती हवा आणि उजेड ह्या घरामध्ये नक्की आहे. जे मंडळी लोअर फ्लोअरला फ्लॅट बघतात, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट उत्तम आणि चांगला नक्की असू शकतो. फक्त लोकेशनचं जे आहे मात्र ते 9 किलोमीटर अंतरावरती हे लोकेशन असणार आहे. राहिला प्रश्न ह्या फ्लॅटची किंमत. ह्या फ्लॅटची किंमत मालकांनी आत्ता आपल्याला 70 लाख रुपये निगोशिएबल ठेवलेली आहे. 70मध्ये असं खूप काय मोठं कमी होणार आहे असं नाही, पण थोडंसं कमी होईल, कारण आपल्याला पोडियमची कार पार्किंग मिळणार आहे. त्याच्यामुळे 70 लाख रुपये निगोशिएबल हा फ्लॅट तुम्हाला असेल. जर हा फ्लॅट कोणाला बघायचा असेल तर फोन करा, हा फ्लॅट तुम्हाला दाखवण्यात नक्की येईल. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे आपण रोज घरं दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांसमोर चांगल्या चांगल्या गोष्टी जात राहाव्यात, त्याच्यातनं कोणती ना कोणती गोष्ट पटावी आणि त्याच्यानंतर आपल्याला फोन येईल किंवा मग आला तर ठीक आहे, नाही आला तरी काय प्रॉब्लेम नाही. पण आपलं काम आपलं व्यवस्थित करत राहणे हीच मी सध्या तरी
त्याच्या पाठीमागं लागलो. जास्त लोकांनी सबस्क्राईबर करा, जास्त लोकांनी आमचे व्हिडिओज बघा, जेणेकरून आम्हाला पण कामामध्ये उत्साह आमचा निरंतर चालू राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.